दिनांक 20 फेब्रुवारी 2007 दुसरा अध्याय संपला. प्रथेप्रमाणे तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण घेतला होता निरूपणाकरिता. आता अध्याय तिसरा ज्ञानेश्वरीचा सुरू होणार. नंबर 1 बाप्पासाहेबांनी जे काही पॉईंट्स लिहिलेत. वैराग्य समबुद्धी योग उपदेशिका राजर्षी विद्या. दुसरा अध्याय 11 ते 1856 पर्यंत. 18 अध्याय 56. कर्मपरित्याग लक्षणा सांख्यबुद्धिनिष्ठा. दुसरा अध्याय 11 ते 38. विरागी बुद्धियोगीने फलकामासक्ती सोडली पाहिजे. दुसरा अध्याय 39 ते 72. विरागी बुद्धियोग भक्तांनी विज्ञानी कर्म सोडू नये. तिसरा अध्याय 1 ओवी ते 32 ओवी. अध्याय 3 पहिला श्लोक आणि दुसरा श्लोक. जायसे चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोह्यसि वम्ये तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. हे श्रीकृष्णा, कर्माहून बुद्धियोग तुला श्रेष्ठ जर संमत आहे तर मग केशवा घोर कर्मात मला का घालतोस. जणू काय अत्यंत घोटाळ्याच्या वाक्याने माझ्या बुद्धीला तू मोह पाडित आहे. यासाठी ज्यामुळे मी परमकल्याणास प्राप्त होईन ते एक ठरून मला सांग. समगीत बुद्धी कर्माहुनी थोर वाणीशी तो जनार्दन मग घोर कर्मी मज देवा घालिसी का आज. देवा संदिग्ध बोलला मज बुद्धी भ्रम झाला. जेणे माझ श्रेय व्हावे जेणे माझे श्रेय व्हावे एक निश्चित सांगावे. अर्जुन पहिल्यांदा भगवंताला प्रश्न करतोय. दुसरा अध्याय समाप्तीच्या वेळेस आपण पाहिलं की दुसरा अध्याय समाप्तीच्या वेळेस अर्जुन खुश झाला होता की भगवंताने बुद्धियोग सांगितला, समाधी सुख सांगितलं, कर्मफल त्याग काही गोष्टी सांगितल्या, कर्मत्याग सांगितला, सगळं काही सांगितलं. आता आपला प्रश्नच सुटला असं त्याला वाटलं. मनात अत्यंत प्रसन्न झाला. आता युद्ध करायची गरज नाही. कर्मत्याग सांगितलेला आहे म्हणजे बुद्धियोग सांगितलेला आहे म्हणजे कर्माची गरज नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं. अर्जुनाने प्रथम प्रश्न केला भगवंताला. भगवंता, त्याचे 2 श्लोक. आता माऊलींचं निरूपण. मग ऐका अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्यानिके परसिली कृपानिधी. अर्जुनाची शंका कोणती त्याचा श्री भगवान ज्ञानेश्वर खुलासा करीतात. मग अर्जुन म्हणाला, हे कृपा सागरा देवा, तुम्ही जे बोललात ते मी चांगले ध्यानात धरले. येस येस भगवान, मी श्रवण भक्ती चांगली केलेली आहे. श्रवणावर मी बोललेलो आहे आणि मी इतकं श्रवण केलंय की प्रत्येक वाक्य ठसलंय. आता मी अनुकरण करणार आहे भगवंता. मी ध्यानात धरलं.
काय काय केलं ध्यानात धरलं, तेथ कर्माणी करता उरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. हे अनंता, दुसऱ्या अध्यायात तुम्ही जे ज्ञानयोग व बुद्धियोगाविषयी सांगितले त्याचा विचार करून पाहिले असता त्यात कर्ता आणि त्याचे कर्म हे भाव उरतच नाही. कोण कर्ता कोण कर्म असे जर तुझे निश्चित मत असेल भगवंता, तुझं निश्चित जर मत आता खात्रीनं झालंय की कर्ता आणि कर्म उरत नाही, तरी माते केवी श्रीहरी मनसे पार्था संग्राम करी, ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. तर मग श्रीहरी पार्था तू समर कर असे मला का सांगता? ह्या घोर कर्मात मला लोटताना आपणा संकोच कसा वाटत नाही? अहो आपला ॲडमिशन आहे, आपण ॲडमिशन दिलंय. कर्ता आणि कर्मभाव उरत नाही आणि बुद्धियोगात स्थिर राहिलं पाहिजे, शांती सुख मिळालं पाहिजे. असं असेल भगवंता तर मला या घोर नरकाच्या कर्मात का ढकलतोयस? तुझं मत जर खात्रीनं तुलाच पटलं असेल तर, तुझं मत तुलाच पटलं असेल तर. तरी माते केवी श्रीहरी म्हणसे पार्था संग्राम करी. मला का म्हणतोस तू संग्राम कर? ये लाज सिनामा गोरी कर्मी सुता. मग तुला संकोच कसा वाटत नाही, लाज कशी वाटत नाही असा नाही अर्थ घ्यायचा. संकोच कसा वाटत नाही तुलाही बोलताना भगवंता की कर्म कर आणि युद्ध कर. हा गा कर्म तुची अशेष निराकरिशी निशेष, तरी मज करवी हे हिंसक का करविसी. अहो सर्वच कर्माचा आपण पूर्ण निषेध करता, निंदिता, फार कनिष्ठ मानता, तर मग माझ्याकडून युद्धाचे हिंसक कर्म का करिता? गुणविज्ञानी कर्माचे मर्म अर्जुनाला कळाले नाही म्हणून तो गोंधळला. लक्षात आलाय तुम्हाला अर्थ? की पूर्ण कर्मांचा जर निषेध असेल तर मग मला का लोटता तुम्ही? का माझ्याकडनं कष्ट करून घेताय? युद्धाचे हिंसक कर्म का करून घेताय? हिंसा का करून घेताय भगवंता? तरी हेची विचारी ऋषिकेशा, तू मानूने दसी कर्मलेशा, आणि येसणी हे हिंसा करविताशी. तरी ऋषिकेशा तुम्हीच विचार करा, तुम्हीच लेशभरही कर्माला मान देत नाहीत आणि माझ्याकडून एवढी मोठी हिंसा करवितात. सत्य कोणतं? अगोदर बोललेलं की नंतर बोललेलं? अगोदर मला युद्ध करायला सांगितलं, नंतर म्हणतात काही नाही, कर्म नाही, कर्म संपलं पाहिजे, असं झालं पाहिजे. मग संपलं पाहिजे म्हणजे कर्म करायचं संपवायचं, याच्यापेक्षा न केलेलं बरं ना. जसं मी कथा सांगितली होती त्या झाडाखाली बसलेल्या माणसाची, इतका खटपट करून मग सुखी व्हायचं. आत्ता मीच आराम घेतोय ना, कशाला कर्म करायचं? देवा तुआची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे. आता संपले म्हणो बा आगवे विवेकाचे. देवा तुम्हीच जर असे उलट सुलट बोललात तर आम्ही अज्ञानाने काय करावे? तर आता सगळा विवेक संपला असेच म्हणावे ना. एकीकडे तुम्ही युद्ध करायला सांगता, एकीकडे कर्म नको म्हणता. हे उलट सुलट नाही का भगवंता? म्हणजे विवेक आमचा कसा आम्ही वापरायचा? संपला म्हणून समजायचं? काय घ्यावं आम्ही निश्चित? हा गा उपदेश जरी ऐसा, तरी अपभ्रंश तो कैसा. आता पुरला मा दिवसा आत्मबोधाचा. अहो आमचे अज्ञान जावे म्हणून आपला उपदेश ऐकायचा, आणि तो उपदेश जर असा उलटसुलट किंवा संदिग्ध असेल तर त्याहून निराळा भ्रम कोणता? आता आपणाकडून आत्मबोध होण्याची आमची हौस पुरी झाली म्हणायची. टिप्पा. आधी पात्र साधकावर कृपा होते, तेव्हा तत्काळ बोधस्थिती येते. त्या विज्ञानी साधनेस शेवटी बुद्धीत प्रखर वैराग्य येते.
त्यावेळी परमात्म्याचा प्रत्यक्ष 4 महावाक्यांचा उपदेश होत असतो. हे ते गुरु आत्मा प्रत्यक्ष भगवान आहेत. हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंश तो कैसा. भगवंता, असा दुहेरी उपदेश तुमचा असेल, एकदा करा सांगतात, एकदा नाही सांगतात, तर आम्ही काय घ्यावं या दुहेरी उपदेशातनं? याच्यापेक्षा अजून भ्रम कोणता? म्हणजे तुम्ही माझ्या बुद्धीत भ्रमच उत्पन्न केला. मी करू का करू नये? जसे बाप्पासाहेब सांगत असत, मी सांगितलं 2 भाषा, आणि मग आम्ही विचारायचं तसं भगवंता तुम्ही दुहेरी बोलताय, काय करावं आम्ही? म्हणजे आमची हौस जी आहे, आता युद्ध जर करायचं म्हटलं तर आत्मबोध मिळणार नाही, हौस पुरली म्हणायची आमची. आणि युद्ध सोडायचं म्हटलं तर एकीकडे करा म्हणतायत, काय करावं? आम्हाला काय मिळणार? आत्मबोध होण्याची आशा संपली म्हणायची आमची. म्हणजे फ्रस्ट्रेशन घ्यावं का काय आम्ही? वैद्य पथ वारुणी जावे, मग जरी आपणची विषस्वे, तरी रोगिया कैसे निजिये, सांगे मज वैद्य पथ्य वारुणी जाये. माऊलीचा अभंग कोणता घेतला होता? विठ्ठल मात्रा जेणे घ्यावी, तेणे पथ्य सांभाळावी, वैद्य पथ्य करुणी जावे. देवा, मला सांगा की वैद्याने रोग्याची प्रकृती तपासली, रोगाला हितकर खाणेपिणे वागणे पथ्य सांगून गेला, व औषध देताना तो वैद्यच त्या औषधात विष कालवेल, तर तो रोगी कसा वाचेल, कसा जगेल? भगवंता, तुम्ही पथ्य सांगताय, औषधही देत आहेत भवरोग तरून जाण्यासाठी. म्हणजे भवरोग जाण्याकरिता कर्म संपवणं हे औषध असेल. कर्म कसं संपवायचं यासाठी काही पथ्य असतील, आणि लगेच तुम्ही विष कालवतायत, म्हणजे युद्ध करायला सांगतायत. मी वाचेल कसा? मरेल ना. मोक्ष तर गेला, पाप लागेल, मरेल, नरकात जाईल. जैसे आंधळया सुईजे अवाटा, का माझवण दिजे मरकटा, तैसा उपदेश हा गोमटा, ओढावला आम्हा. जसे आंधळ्याला आडमार्गाला लावावे किंवा माकडाला मध्य पाजावे, तसा गोड उपदेश आम्हाला मिळाला. तुम्ही काही केलं नाही भगवंता, आधीच मी माकड आणि मला दारू पाजून टाकली. आता मी काय नाचणार थैथै नाही तर काय? आणि मोहाने बुद्धी आंधळा झालोय मी आधीच. मोहाने बुद्धी आंधळी झाली, तर आम्हाला कोण आता मार्ग दाखवेल? किंवा आंधळ्याला आडमार्गाने लावावे, आधीच मी आंधळा आणि मला आपलं आडमार्गाला लावलं, काय होणार आमचं? मी आधीची काही नेणे, तरी कवळिलो मोहे येणे, श्रीकृष्णा विवेक या कारणे, पुसिला तुझ. देवा, आधीच मला काही कळत नाही, त्यातून या मोहाने बुद्धी गिळली, म्हणून तुम्हाला सत्यमार्गाचा निर्णय विचारला की भगवान सत्य काय असत्य काय, मी करू का नको करू? आणि तुम्ही अजून गोंधळात टाकलं. एकदा म्हणले कर, एकदा म्हणले नको करू, काय करू? तव तुझी ऐक एक नवाई, एथ उपदेशा माझी गोवावी, तरी अनुसरली या काय ऐसे की जे. तो तुमचे एक एक नवलच, या उपदेशात सगळीच गुंतागुंत. काय उपदेश आहे तुमचा? गुंतागुंतीचा उपदेश. एखाद्या रोग्याने जावं डॉक्टरकडे, डॉक्टर साहेब हे खाऊ का नको? आधी सांगायचं खाऊ नको, आणि मग सांगतात नाही नाही खाल्लं पाहिजे, याच्यानी पौष्टिकता येते. काय करावं? गुंतागुंत झाली. तुमच्या उपदेशाप्रमाणे आचरण करणार अशी तुम्ही असे वागावे काय हो? तुम्हाला मी पोसायला आलो आणि तुम्ही आम्हाला भ्रमात टाकून दिलं, असं करावं का हो प्रभू? आम्ही तणू म्हणू जीवे,
तुझिया बोला ओठंगिवे आणि तुवाचे ऐसे करावे तरी सरले म्हणून. आम्ही कायणे तणू म्हणू जीवे, तणू देहाणी, म्हणू मनानी आणि जीवे म्हणजे प्राणानी. प्राण, मन आणि तणू तिन्ही तुम्हाला आम्ही अर्पण केलेत. आम्ही तणू म्हणू जीवे. किती प्रेम होतं अर्जुनाचं भगवंतावर, आणि भगवंताचं अर्जुनावर त्याचं तन मन जीव तिन्ही अर्पण केलं होतं. भक्त व्हायचं असेल तर तिन्ही अर्पण व्हावं लागतं, तन मन आणि प्राण. आपण तन किती अर्पण करतो? साधनेला केलं पाहिजे, ज्ञानेश्वरीला केलं पाहिजे, प्रत्येक सत्कार्याला केलं पाहिजे, प्रचार प्रसाराला केलं पाहिजे, सगळ्यात केलं पाहिजे. मन, मनाने मेंटल टेन्शन घेणाऱ्यांचं मन नसतंच समर्पण. आणि जिवे प्राण गेला तरी चालेल पण मी हे सोडणार नाही. आम्ही तणू म्हणू जीवे. आम्ही कायणे मनाने जीवाने तुमच्या बोलण्यावर अवलंबून राहावे आणि तुम्हीच आमच्या बुद्धीत कर्मनीच व बुद्धिश्रेष्ठ असा भ्रम उत्पन्न करावा तरी सर्व संपलेच म्हणावे. एकीकडे कर्मनीच म्हणता आणि एकीकडे बुद्धिश्रेष्ठ म्हणता आणि आता पुन्हा म्हणता कर्म कर.